श्री काशीखंड अध्याय 42. श्री गणेशाय नमः. स्वामी म्हणे ऋषी अगस्ती, ऐसीची असे ते अविमुक्ती. थोर वियोग झाला तुझ प्रती, जे चतुर्थ मोक्षदायिनी. अनेक लिंगे असती अन्यत्र स्थळी, जी श्रेष्ठ प्रत्यक्षाकार भूतळी. परी जे सामर्थ्ये विश्वेश्वराजवळी, काशीमध्ये पै ते नाही गा कवण्या लिंगासी. कोटी लिंगे तुळती स्पर्धेसी, तो साक्षात हा कैलासवासी. विश्वंभर प्रथम निर्मिले काशी स्थान, मग स्थापिला मेरू त्रिभुवन. असके प्रळय गेले होऊन, परी अविनाश काशी. शिवे तेजुनिया कैलास, क्षिती आरंभिला रहिवास. करावया मुक्तीचा प्रकाश, त्रैलोक्य जंतुसी. असंख्य वने पृथ्वी मंडळी, जे सामर्थ्य आनंद वनस्थळी. याच्या कोटी विभाग काळी, न तुळती कदाही. कुलाचल सप्तद्वीपावती, सप्त पाताळे नवखंड क्षिती. परी काशी खंडाची जे प्राप्ती, ते कोठेची नाही. अनंत नगरे पुरिया पट्टणे, सत्यलोक वैकुंठ कैलास भुवने. परी तीही न तुळती कोटी गुणे, काशीपुरीची या सप्तपुऱ्यांची सामर्थ्य अपारे. आणिक ज्या इंद्रपुरीच्या आधारे, परी अविमुक्ती निर्मिली शंकरे. ते अनुपम पै गंगा सागर सरिता मेदिनी, तटाक सरोवरे पुण्यजीवनी. परी जे सामर्थ्य उत्तर वाहिनी, अनुपम अगोचर. अन्यत्र स्थळी साधी साधने, मास व्रते कृच्छ चंद्रायणे. ते फळगा एकाची आचमणे, उत्तर वाहिनीचे. अन्यत्र स्थळी महायागदान, तुळा पुरुष भार देई जे सुवर्ण. ते फळ ये देता मुष्टी धन्य, अविमुक्ती माझी. अनेक स्थळी की जे धूम्रपान विधी, सहस्त्र वरुषे की जे तपसिद्धी. द्रव्यदानवेंची जे एकनिधी, ऐसे घडे सामर्थ्ये. परी दोनची अक्षता गंगोदक, आणि बिल्वपत्री पूजिजे त्र्यंबक. तरी हे सामर्थ्य जोडे अधिक, 10 गुणे पै. म्हणून सर्व याग महादान, स्पर्शे न तुळती न्यून. असंख्य अपार काशीचे पुण्य कवन, स्पर्धा करी. अगस्ती वदेजी षडानना, माझ्या वियोगाग्रीसी पुण्य जीवना. तापस देखोणी सूर गिरवाणा, उपचे खेद. आपुले कार्य धरोणिया चित्ती, मिळाले दिक्पाल सूरपती. मज अनाथासी केली विपत्ती, पराधीन म्हणोनी. शिव जो घातला काशी बाहेरी, वियोगे पीडिला त्रिपुरारी. तरी ऐसा त्रैलोक्या माझारी, कवण समर्थ. तव स्वामी म्हणे कुंभोद्भव, तुझ वियोग झाला विद्यंद्रीस्तव. तैसा वियोगी पडला महादेव, मंदराचळास्तव पै. तै विरिंचीने शंकर प्रार्थिला, मग तो मंदराचळासी गेला. तै काशीचा वियोग प्रवर्तला विश्वनाथासी. अगस्ती वदेजी शिवनंदना, विधीने कैसे प्रार्थिले पंचानना. आणि कवनिया कारणा ते सांगावे आम्हासी. षण्मुख म्हणे गा अगस्ती कवण, एक समयाचे अंती. अवर्षण पूर्ण झाले क्षिती, 60 संवत्सर पर्यंत. दुष्ट राजे वर्तले पृथ्वी मंडळी, अधर्माची प्रवृत्ती झाली भूतळी. तेने वरुण झाले निर्जळी, 60 वरुषे पै. 60 वर्षे झाली अनावष्टी, तेने संपली ब्रह्मयाची सृष्टी. अन्न आहारी जे पृथ्वी तटी, ते पावले क्षयाते. राहिली जप तप नेम व्रते, संपली याग कार्य यज्ञ होते. महागंगेची जळे समस्ते झाली अदृश्य पै. पृथ्वीसी जल न दिसे दृष्टी, एक धुंडिता ती महागिरीवटी. तव तेथे देखती का अंगिठी, शुष्क वनस्पतींची. सर्व जंतू गेले समुद्र तीरी, तव अल्प जळ होते सागरी. ते अति कोंदलेसे जलचरी, मत्स्यच्छादिकी. तेथे मत्स्य आहारी जे लोक, त्याही भक्षिले जळ चरादिक. ते चिरंजीव झाले नावेक, 15 वरुषेवरी. मग समुद्री झाले अल्पनीर, मग महामत्स्य अतिक्रूर. त्याही भक्षिले सूक्ष्म जलचर, मानवीयांचा झाला क्षयो. संपली या सर्व सुगंध जाती, दुर्गंधी उद्भवल्या बहुती. श्वापद मानव संपले क्षिती, पृथ्वी झाली स्मशान. पृथ्वीमध्ये पुण्य सरिता, सिंधू परिसजा महिता.
त्या स्वर्गलोकी राहिल्या अल्पवता सत्व गुणास्तव, तेथे राहिले मत्स्य आहारी जंत, माध्यांनी होती भूमिगत, चतुर्वर्ण एकमय मिश्रित, कैसा मग कुळधर्म, राहिली क्रिया आचरणे बंधन, कैचे वैश्य शूद्र क्षत्रिय ब्राह्मण, ऐसे वर्तो लागले अन्योन्य 60 संवत्सर, राहिले पृथ्वी मंडली यज्ञदान, मग देवांसी कैचे भक्ष भोजन, तेने क्षुधे पिडिले देवगण, मग झाले अतिक्रश, षण्मुख म्हणे गा अगस्ती, मग ब्रह्मदेव विचारी चित्ती, म्हणे कैसी काय की जे युक्ती, मग पाहिले ज्ञाने, तव अधर्म देखतसे दृष्टी, विनाशाते पावली सर्व सृष्टी, क्रिया सांडुनी चतुर्वर्ण एकवटी, देखे एकमेका, जैसे लक्ष्मीवंत मंदिरामधी, पुत्र कलत्रेसी असती निर्व्याधी, ऐश्वर्य न्यायी निकंदुनी बुद्धी, लुटोनी जैसे, तैसा ब्रह्मदेव सृष्टी करणे, अति दुःखित झालासे मने, मग करिता झाला तो धावणे, सृष्टी कार्यास्तव, मग ब्रह्मा सत्यलोक सांडोनी, वेगी आरूढला हंस वाहणी, मग विश्वनाथ धामिनी, आला काशीपुरासी, मग विरींची इच्छितसे आनंद वण, गंगेची होते सत्यलोक जीवन, तेथे सारिले संध्या स्नान, विरींची देवे, वनस्पती जे सर्व सृष्टीची, रक्षा झाली जैसी यज्ञाहुती, परिपंचक्रोशी जे शिवाची, असे अल्प वृक्ष छाया, तेथे वृक्षाचे तळी तापसी, विरिंचीने देखिला महाऋषी, तव तो महाक्षत्रिय सूर्यवंशी, देखिला विधीने शिवध्यानी, वैवस्वत म्हणू जो सूर्यसूत, त्या मनुवंशीचा जो महाद्भूत, तो महानरेंद्र शिवभक्त, रिपुंजय नामे, 1,000 वरुषे रिपुंजय राजयाने, ध्यानी लक्षिला 95, नित्य जपे त्रिकाळ अनुष्ठान, शिवदेव आराधी, तो देखिला जो महातपेश्वरू, मग मानसी विचारी सृष्टी करू, मनी म्हणे हा करू नृपवरू, सरुद्वीपवतीचा, हा सूर्यवंशी राजा आचारशीळ, महापुण्यात्मा लोकपाळ, धर्मराज्य करिता भूगोळ, पावेल पुण्य वधिते, मग विरींची आला तया जवळी, रिपुंजया जाग्रत केले ते काळी, ध्यानी लक्षित होता चंद्रमौळी, तो चेतविला विधीने, मग विरींची म्हणे रिपुंजयासी, म्या सृष्टी समर्पिली तुझसी, सप्तद्वीपवतीचे राज्यासी केलासी म्या अधीश, तरी माझी आज्ञा तू अंगीकारी, ए वसुमतीचे धर्मराज्य करी, आणि माझे सृष्टीचे चराचरी, तूची होय करता, मग तो रिपुंजय सूर्यवंशी प्रत्युत्तर वदला ब्रह्मयासी, आणिक भूपती मेदिनीसी काय अल्प असती, करीत असता शिव अनुष्ठान, तू कैचा विधाता आलासी गा विघ्न, राज्यार्थ नव्हे हे महात्पतन, संकल्पिता आम्हा, प्रहरुनी शंकराची भक्ती, आणिक कल्पिते राज्य संपत्ती, ते राज्य नव्हे गा थोर विपत्ती, नरकी पतन, इंद्रपदा समान जो राज्यार्थ, त्रैलोक्य संपत्तीचा जो समर्थ, तोही परिगा न्यून पदार्थ, शिव भक्ती पुढे, मज शिवाची भक्ती करिता, कैसा आलासी गा विघ्न उद्भविता, मज हुनी क्षत्रिय काय आता नाही त्रिलोकी, शिव ध्यान अव्हेरुनी शरीरी, व्रथा हे पृथ्वीचे राज्य ना अंगीकारी, तो एकची असे माझा आभारी, त्रिपुरांतक जो, तेने घेतला प्रतिग्रहो, मी अंगीकारींना राज्य संग्रहो, मग त्या विपत्तीचा संदेहो, कवना घालू घातया, तू आमचा विधाता श्रेष्ठ पूर्वज, आम्हासी पिढी जेतो सूर्यात्मज, तरी तू आता पूजिता मुख्य वृषभध्वज, न करी विघ्न स्वामिया, मग प्रबोधी तो सृष्टी कर, म्हणे तू पुण्यात्मा नृपवर, पृथ्वीसी होईल तुम्हा अधिकार, तेने होईल पुण्यवृष्टी, मज हिंडता त्रिभुवन क्षिती, परी पुण्यात्मा न देखोची भूपती, तू पृथ्वी राज्यासी पुण्यकीर्ती योग्य देखिलासे आम्ही, तुझे शरीरी सत्व गुण साक्षी, करीसी महापुण्याची सभिक्षी, तुझ्या राज्यामध्ये दुर्भिक्षी
होईल महादोषांचे. पृथ्वी दाटली गा दूषणे, म्हणून प्रवर्तले अवर्षण. निर्जळ राहिला तो वरुण, 60 वरुषे जाणपा. तू धर्मराज्य करीशील पूर्णपणे, तेने वृद्धी पावतील याग हवने. देवांसी पावतील भागदाने, हे सामर्थ्य जोडले तुझ लागी. ऐसे नाना परी त्या महावीरा, प्रभो धोनी आणिले विचारा. मग रिपुंजय म्हणे सृष्टी करा, परी सावीजी माझी विज्ञापना. मग रिपुंजये प्रच्छा आरंभिली, तुम्ही मज जरी समर्पिला. तरी महितळी म्या अंगीकारिली, तुमची ये आज्ञेने. तरी मी मागेन जो राज्यार्थ, तो सुफळ करावा मनोरथ. की इंद्रपदी एक सुरनाथ, की मी एकची भूमंडळी. सप्तद्वीपवती मध्ये श्रेष्ठ, मजहुनी नसावा जी सुभट. जरी समर्थ झाला नीलकंठ, परी तो नसावा की. मग विरींची म्हणे रिपुंजया, तू आणिक मागरे क्षत्रिया. तूज मी प्रसन्न भावया आलो असे या आनंदवणी. तूज म्या दिधली अवगे हे क्षिती, त्या महितळींचा भूपती. ऐशी सहस्र वरुषे क्षितीप्रती, करी धर्मराज्य आणिक शेषाची जे नंदिनी. तियेचे नाम अनंग मोहिनी, ते म्या समर्पिली राजगृहिणी. रिपुंजया तुझ लागी, ते अति लावण्ययुत पतिव्रता. सर्व सुख भोगिनी तुझी कांता. मग रिपुंजय म्हणे विधाता, तुझी आज्ञा मस्तकी. सर्व देवी जावे स्वर्ग मंडळी, सर्व नाग ते जावे पाताळी. मग या मृत्यू लोक मंडळी, मीची अधिष्ठानी असे. मग विधी म्हणे गा क्षत्रिय वस्ता, तू दाहक काम क्रोधाधी समजता. जे जे उद्भवेल तुझी इच्छा, ते पूर्ण करीन मी. हे मूळ ब्रह्मवाक्य सत्यमाणी, हे वाचा देतो काशीस्थानी. मग विधीने पाचारिले महामुनी, वसिष्ठादिक जे महापवित्र जे अरुंधती. ते महाश्रेष्ठ सकळांप्रती, तप करुणिया पशुपती. पूजिला काशीस्थानी, व्रताशु नामे जो ऋषीश्वर. तो विरींची देवाचा मंत्र कुमार. त्याची अर्घ्यांजळी मत्स्यावतार झाला पूर्वी. त्या व्रताशु ऋषीचा जो सूत, वकदालभे महामहंत. तो पूर्वी होता तप करीत आनंदवनीम. 5,00,000 वरुषेवरी तेने तप केले या काशीपुरी. मग प्रसन्न झाला त्रिपुरारी, बगदालभ्यासी. ऐसा पूजिला तेने महेश, मागितला चिरंजीव अध्यास. सहस्र ब्रह्मे तो माझा दिवस, करावा जी शिवा. इतुके हे शिवे त्यासी दिधले, मग तेने जे लिंग स्थापिले. त्यासी शिवे नाम धारण केले, बगदालभेश्वर. ऐसा तो शिव भक्ती मुनिवर, महाजुनाट जी पूर्वापार. मग त्यासी झाले दोघे कुमार, एक कन्या जानपा. त्याने याग केला काशीस्थळी, नाग पाचारिले होते पाताळी. सर्व देव आले स्वर्ग मंडळी, देव ऋषी. मग त्यांनी यज्ञी घालीत पूर्णाहुती. ही 3 अपत्ये निघाली पुण्यकीर्ती. तरी ती कवण कवण गा अगस्ती, परीयसी आता तू. तुझा पिता जो मित्रावरुणी, आणि दधीची ऋषी महामुनी. तिसरी कन्या ते महाप्रवर्तिनी, शुभगुणी अरुंधती. जे त्रिलोकींची सत्वाहुती, महाशुभगुणी मंगल कीर्ती. त्यागापासाव झाली उत्पत्ती, या तिघांची पै. मग ते महाऋषी कुमरी, तप साधिती झाली काशीपुरी. प्रकटला तो स्मरारी, भाडचक्षु जो. 5 अयुते केले अनुष्ठान, निराहारी पूजिला त्रिनयन. शिव म्हणे तुझ मी झालो प्रसन्न, यज्ञाहुती पै. मग अरुंधती वदेजी शंकरा, तुझ ऐसा अक्षयी पार्वती वरा. माझे गुण पुरती त्रैलोक्य सुंदरा. ऐसा देई वरू मज, जव भूमीवरी असे मेरू. तव तू काशीमध्ये शंकरू. ऐसा मज द्यावाजी सौभाग्यवरू, भवानी कांता. शिव म्हणे तू स्त्री होऊनी, ऐसे तप नाही केले कोणी. पूर्वी ब्रह्मा विष्णू गेले होऊनी, परी तुझे तप अधिक. तुझी देखोनिया पूर्ण भक्ती, तृप्त झाली माझी मनोवृत्ती. आता तुझी करीन तृप्ती, जैसा संकल्प तुझा. ज्या त्रिलोकींच्या पतिव्रता,
त्या उद्धरती तुझे नाम स्मरता. मग शिवे पाचारिले त्या समजता. त्रैलोक्य मंडळींची या जळ शात सागराची सुंदरी. पद्म कुमुदिका शेषाची नारी. तिच्या सत्वे धरिली फणीवरी वसुमती शेषे. अनिक महामेरूची सुंदरा. शिवे पाचारिली नामे धरा. कश्यपाची या पतिव्रता तेरा. पाचारिल्या शिव शतरूपा आणि सुरुची. लक्ष्मी सावित्री हरी विधींची. इतुकिया ही तजे शिवाची. दाक्षायणी पातली. ब्रह्मयाचा कुमार जो श्रेष्ठ. तो महाऋषी मध्ये सुभट. तो तपी बैसला होता वसिष्ठ. तो आणिला शिवे मग शिव शब्द तोची सुमुहूर्त. तो ब्रह्मकल्पांतीही नव्हे विपरीत. वसिष्ठासी अरुंधती केली अर्पित. शंकरे स्वहस्ते सावित्री पार्वती करीती अक्षय वायने. वरिला महामुनी अरुंधतीने. ब्रह्मदेव गर्जे आशीर्वचने. शुभ मंगले मग ज्या त्रिलोकींच्या पतिव्रता. शिवे आणिल्या होत्या समस्ता. त्यांसी म्हणे हे वंदावी गुण सरिता. अरुंधती तुम्ही हे सत्व गुण रत्नांची खाणी. उद्भवली माझ्या अंबिकाग्नी हवणी. इचे गुण त्रैलोक्य भुवनी. प्रिय पतिव्रतांसी जय हे अरुंधती कल्पी चळू. तये रस तला जाय हा भूगोळू. काशीमध्ये असे तो जाश्वनीळू. विसर्जे ध्यानी. मग पार्वती आदी सर्व शक्ती. त्याही मस्तकी वंदिती अरुंधती. शुद्ध ब्राह्मण पूजिला वेदमूर्ती. तो वसिष्ठ ब्रह्मसूत. ऐसा अरुंधतीसी झाला वर. मग तियेसी आज्ञापी शंकर. तुझे लिंग ते अरुंधतीश्वर. नाम धारण केले म्या. काशीमध्ये या लिंगाचे पूजन. अरुंधती तिथी करीती स्नान दान. त्या पतिव्रता होती सगुण. अरुंधतीचेनी जन्मांतरी पूजिती अरुंधतीश्वर. अरुंधती तीर्थीचे वंदिती नीर. त्यांचे वंशी नव्हे परद्वार. ऐसा वर शिवाचा असे. मग तियेसी म्हणे चंद्रमौळी. मी असेन या लिंगाजवळी. या लिंगाचे भक्तीने चाले भूतळी. जे सृष्टी विधीची ऐसी ते पतिव्रता जाणा. शिवे दिधली वसिष्ठ ब्राह्मणा. मग ते प्रसवली महासगुणा. सत्कीर्ती पराशरादी. हे सांगावया काय कारण. ब्रह्मा रिपुंजयासी झाला प्रसन्न. तेथे अरुंधती वसिष्ठ ब्राह्मण. आणिली होती मुहूर्तासी. मग जे महीधराची नंदिनी. ते विधीने आणिली आनंदवणी. ते रिपुंजयासी समर्पुणी. दिदले राज्य पृथ्वीचे. अरुंधतीने केला अभिषेक. रिपुंजयो केला काशीचा अधीश. विधीने नाम ठेविले तयास. दिवोदास ऐसे. ऐसा दिवोदास केला राजेश्वर. मग शिवापाशी गेला सृष्टी कर. तेने साष्टांग केला नमस्कार. मग विज्ञापिले काय. ब्रह्माजव विज्ञापना करी. तव ते जाणितले त्रिपुरारी. मग शिव ब्रह्मा दक्षिण करी. पाचारीला जवळीके. शिव म्हणे गाविरींची अवधारी. उत्तर भागी क्षीरार्णवाचे तीरी. तपी बैसलासे मंदरगिरी. त्या कौसल्य द्वीपी. त्याची तपाचे आले अवसान. लक्ष वर्षे झाली पूर्ण. त्या गिरीसी वर अर्पावया जाण. चला जाऊ वेगेसी. तव विधी मनी हर्षला भारी. संदेहे विन निघाले बाहेरी. म्हणे तथास्तु स्मरारी. न करावा विलंब. तव नंदी पालानीला ढवळा. ब्रह्मा हंसेसी उताविळा. गरुड महाद्भुत अतिबळा. हरिवाहन तो. बाहेर निघालिया स्वामी अधीश. मग भृत्या नगरी कैसा वास. तैसा मार्गस्थ झालिया महेश. मग निघाले सर्व देव. मग त्या कौसल्य द्वीपा माझारी. पावले जेथे मंदरगिरी. सर्व देव भारेसी त्रिपुरारी. गेला पार्वता जवळीके. शननेत्राचा कुमार. तो काश्यपात्मज धीर गंभीर. हृदयी शिवनाम उच्चार. मंदराचळाचे. शिव म्हणे कश्य कुमारा. थोर शीनलासी भक्तवरा. स्थावर जंगम महाधीरा. उत्तर स्तंभ तू. संवत्सर लक्ष परिपूर्ण. हृदयी माझेची स्मरण ध्यान. आता आले तपाचे अवसान.
मागरे इच्छावर उठ उठ गा थोर कष्टलासी मग शिवे करे स्पर्शिले त्यासी मग तयाने विरुजुनी ध्यानासी पाहिले शिवाकडे मग मंदराचळे संतोषोणी साष्टांग नमस्कार घातला शिवाचे चरणी मग बद्ध हस्ते उभा राहुणी स्तुती करिता जाहला जय जयाजी सर्वात्मजा जय जयाजी सुनाभ त्र्यंबका जय जयाजी त्रैलोक्य तारका काशी निवासिया तू अंतरात्मा सर्व जीवांसी भावपूर्वक प्रसन्न झालासी आम्ही मागावे ते तू काय नेनसी संकल्प मनींचा माझे जे मागावयाचे अर्थ ते तुम्हा आधी असे श्रुत तू ब्रह्मवस्तू अकल्पित जाणसी मनोभाव माझा तरी हेची मागतोय काळी तुम्ही चंद्र धरिला जी मौळी तैसे तुम्ही राहावे जी माझे भाळी हाची वर ध्यावा मज हेची मज घडेल मुक्ती स्वरूप सफळ माझे झाले साक्षेप सफळ जन्मांतरीचे तप हाची वर थोर मज तव विरींची वदेजी सदाशिवा हा मागेल तैसा वर ध्यावा म्या स्थापिला तुमची आज्ञा भावा देवदास काशीमध्ये सप्तद्वीपवतीचा नरेंद्र जैसा नक्षत्रांसी अधिपती चंद्र तैसा देवदास केला राजेंद्र तुमची आज्ञेस्तव तुमची आज्ञे म्या सृष्टी केली ते अवर्षणी अवघीची निमाली मग तुमची आज्ञे समर्पिली पृथ्वी देवदासासी महाक्षय झाला जी पूरपट्टणा व्याघ्रसिंह करीती गर्जना मग स्थापिले जी ब्रह्मारण्या दिधली वसुमती तो महक्षत्रिय जी सूर्यवंशी धर्मराज्य करील पृथ्वीसी सप्तद्वीपवतेचे राज्याशी तोची योग्य असे विरींची वदे मंदरागिरी ऐशी सहस्र संवत्सरवरी तुझ्या मौळी राहील त्रिपुरारी ऐसा वर दिदला तुझ मग शिवे विचारिले मानसी ऐसा वर झाला देवदासासी तरी काशीवास तो आम्हासी अप्राप्त झाला असे मग विरींची म्हणे नीलकंठा सर्व देवी राहिजे या समुद्र तटा तुम्ही मंदारगिरीची या मुकुटा राहणे गणेशी मृत्यू लोकींचे राज्य ते किमात्मक तेथींचे मानवी ते दीपमंशक उत्पत्ती प्रलय होती लक्ष एक क्षणा माझी शिवा निमिषार्धा माझी प्रलय उत्पत्ती लक्ष एक जंतू होती जाती त्रणा समान ते पृथ्वीचे भूपती त्यांची कथा ते कायसी विरींची वदेजी आदि महेशा त्रणा समान ते मानवी दशा ऐशी सहस्र वर्षे देवदासा होती निमिष मात्रे नर मानवांचा हाची धर्म याही मरीजे पुनरपी जन्म शिवा तुम्ही न धरावा जी श्रम काशीपुरीचा पै तरी समस्त या गिरवाणा कारणे आज्ञा कीजे आपुलिया वचने तुम्ही हे वसवावे भुवन मंदराचळासी मग शिवाचे आज्ञेंत देव पृथक राहिले समस्त ब्रह्मा विष्णू माकांत राहिले गिरिमौळी मग मंदराचल पर्वताहुणी विरींची नाथ आला काशी स्थानी पर्वती जरी राहिला शूलपाणी तरी काशींत मुक्ती कैची काशी बाहेर गेला पशुपती तरी काशीमध्ये मुक्ती कैची निश्चिती ऐसे विरींचीने विचारिले चित्ती मग काय करिता झाला ऐसा हर प्रार्थिला नाना परी मग शिव तो राहिला गिरीवरी आपण ब्रह्मा आला काशीपुरी मुक्ती विचारणेसी मग ब्रह्मयाने केली लिंग स्थापना मुक्ती द्यावया त्रैलोक्यजना लिंगासी केली नामधारणा अविमुक्तेश्वर ऐसी शिव जव होता मंदरगिरीसी तवया त्रैलोक्य जंतू जीवांसी मुक्ती देतसे काशीपुरीसी अविमुक्तेश्वर योजिली अविमुक्ती नामे ऐसी तेची नाम स्थापिले त्यासी मग त्रैलोक्य जंतू नवांसी देतसे मुक्ती ते लिंग स्वामी म्हणेगा अगस्ती महंता परियेसी त्या लिंगची महिता जेने पराभवे व्याधी वार्ता स्मरण मात्रे जरी अविमुक्तेश्वर कल्पी म्हण त्रिकाळ करिता नाम स्मरण आणि तो असो का दुरी योजना 5 सहस्र वृषे पै जरी काशीमध्ये घडे पंचत्व अपार तयाचे पुण्यसत्व एवढे सामर्थ्य घडे साक्षात्व लिंग नाम स्मरलिया जरी त्या लिंगाचे होय दर्शन नेत्री पाहे अवलोकुण तरी कोटी जन्मीचे दोष होती दहन दर्शन मात्रे जरी करे स्पर्शी त्या लिंगासे मौळ तू की देखोनी प्रसादासी तरी पापराशी होती दहन
चला समान पै शिवरात्रि दिनी कीजे उपोषण अविमुक्तेश्वरी कीजे पूजा विधी जागरण अहोरात्र करिता गायन तरी काय घडे सामर्थ्य तरी द्विपक्ष पूर्वजा साहित मुक्त कैलास लोक प्राप्त धरा मेरू कोटी वेळ येत जात तववरी वास तेथे षण्मुख म्हणेगा अगस्ती ते लिंग पूजित होता पशुपती ते अगाधाच्छा दिले होते क्षिती महादेवे पै ते प्रकट केले चतुरानने ते अगाध निर्मिले नाही कवणे त्या लिंगाची आकृती सामर्थ्य गुणे तो शंकरची जाणे ते अनादि सिद्ध स्वयंभू असे कोटी कल्पवरी काशी मध्ये वसे त्या लिंग शक्तीने दश दिशे राहिले आकाश ते लिंग पूर्ण स्तंभ आकाशाचा ते लिंग अमृतकंद वसुमतीचा सप्तपाताळ आधार त्याचा ऐसे ते अगाध पै माघ कृष्ण पक्षी शिवरात्रीसी इतर लिंगे येती त्या लिंगापाशी ते साधारण असे भक्ती प्रणमेसी सर्व काळ पै लक्ष्मीकांत आणि विरींची देवी नेनती त्या लिंगाचा प्रादुर्भाव याचा धर्म जाणे सदाशिव ऐसे हे अगाध त्रिलोकी लिंगे अगाध असती परी अपार या लिंगाची शक्ती पूर्वी पूजिले होते पशुपती म्हणून समर्थ असे जेने पूजिला अविमुक्तेश्वर आणि बद्ध करे साष्टांग नमस्कार त्यासी वेदी सूर्याचा कुमार यम रावतो सर्व देवांसह सहस्त्रनयन विरिंची नाथ आणि नारायण वंदिती कर संपुट जोडून अविमुक्तेश्वर सर्व देव करीती नमस्कार अगाध अनुपम हा अविमुक्तेश्वर अरे हा मणिकर्णिका जळे हर त्रिकाळस न पावा स्वामी म्हणेगा अगस्ती ऋषी देवदास राजा वाराणसी शिव गेला मंदराचलासी ऐसी सहस्र वरुषे पै तव वरी अविमुक्तेश्वर लिंग दाखवी तसे मुक्ती मार्ग हा श्रवण घडे जया प्रसंग तरी काय सामर्थ्य वर्णावे काशीमध्ये कीजे लिंग स्थापना गोशत सहस्र दिधल्या ब्राह्मणा ते असे या लिंगाच्या अध्याय श्रवणा अलक्ष असे गणना पुण्याची स्वामी म्हणेगा अगस्ती मुनी ऐसी ते काशी निर्वाण खानी अविमुक्तेश्वर तो भाग्य वाचुनी प्राप्त नाही गा सर्वथा आता काशी वियोग वृषभध्वजा तो कैसा वर्तला कुंभजा ते कथा परिसावी बर्विया ओजा मैत्रावरुणी शिवदास गोमा म्हणे श्रोता अगस्ती प्रश्नील शिवसूता ते कथा पुढारी परिसता महादोषणा सती इति श्री स्कंद पुराणे काशी खंड देवदास चरित्रे अविमुक्तेश्वर महात्म्य वर्णन नाम द्विचत्वारिंशोऽध्याय श्री साम सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु इति द्विचत्वारिंशोऽध्याय समाप्त।